करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या उभारणीचं काम गेले वर्षभर सुरू आहे। श्री अंबाबाई देवीचा वर्षातून 2 वेळा होणारा किरणोत्सव यशस्वी होण्यासाठी गरुड मंडपाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव अचानक पुढे आला। त्यामुळे गरुड मंडप उभारणीचं काम थांबवण्यात आले। गेले महिनाभर हे काम ठप्प असल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होतीये। श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील गरुड मंडप म्हणजे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याचा साक्षीदार आहे। मंदिर उभारणीनंतरच्या काळात म्हणजे 1844 ते 1867 या कालावधीत गरुड मंडपाची उभारणी करण्यात आली आहे। गणेशोत्सव, देवीची झुल्यावरील पूजा, पालखीसह उत्सव मूर्ती विराजमान होण्याचं स्थान या दृष्टीने गरुड मंडपाचं महत्त्व आहे। दरम्यान जुन्या गरुड मंडपाच्या काही अडचणी लक्षात घेऊन 15 एप्रिल 2025 पासून देवस्थान समितीने गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम हाती घेतले। त्यासाठी देवस्थान समितीने 12,85,92,000 रुपयांच्या निधीची तरतूद केली। जुन्या लाकडी खांबांना वाळवी लागल्याने मंडपाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं। त्यामुळे संपूर्ण गरुड मंडप उतरून घेण्यात आला आणि त्या जागी पूर्वीचाच हेरिटेज लुक कायम ठेवत नव्या मंडप उभारणीचं काम सुरू करण्यात आले। त्यासाठी आवश्यक सागवानी लाकूड चंद्रपूर आणि दांडेलीच्या जंगलातून आणण्यात आलं। देवस्थान समितीच्या टेमलाई टेकडी इथल्या कार्यालयात 22 कारागिरांकडून 52 खांबांचं कोरीव काम करून घेण्यात आलं। सुरुवातीच्या टप्प्यात हे खांब पुरातत्व विभागाच्या निकषानुसार तयार झाले नसल्याचं आढळून आल्यानं ते पुन्हा कारागिरांकडे पाठवून दुरुस्त करून घेण्यात आले। गेले वर्षभर गरुड मंडप उभारणीचं काम वेगानं सुरू होतं, पण मंदिराच्या किरणोत्सवात अडथळा येऊ नये यासाठी लाकडी मंडपाची उंची 6 ते 8 इंचांनी वाढवण्याचा प्रस्ताव पुढे आला। त्यासाठी आवश्यक असलेलं जादा सागवानी लाकूड मिळण्यात अडचणी आल्या आहेत। परिणामी गेल्या 1.5 महिन्यापासून गरुड मंडप उभारणीचं काम थांबलेलं आहे। त्याबद्दल भाविकातून नाराजी व्यक्त होतीये। गरुड मंडपासाठी लाकडी खांबांची उभारणी झाल्यानंतर कमान, तुळई आणि छत उभारणीचं काम सुरू होईल। नव्यानं बसवण्यात येणारे सागवानी खांब खचू नयेत किंवा त्यांच्यावर हवामानाचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी ऑइल ट्रीटमेंट केली जाते। पण सध्या गरुड मंडप उभारणीचं कामच थांबल्यामुळे पुढील सगळी प्रक्रिया ठप्प झाली आहे।